जय सेवा, जय गौरवानंद. मी अवचितराव सायम, वर्धा, महाराष्ट्र. मित्रांनो, आज मी आपणास खूट पूजेविषयी माहिती देणार आहे. मित्रांनो, खूट या गोंडी शब्दाचा अर्थ शक्ती असा होतो. मित्रांनो, खूट पूजा ही पूजा दुसरी तिसरी काही नसून तिला आखाडीची पूजा असं म्हणतात. कोया वंशीय गंडजीव आषाढ पौर्णिमेच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गोंडियन धर्मदर्शनानुसार निसर्ग ही एक अशी अलौकिक शक्ती आहे. तिच्यामध्ये अनेक रहस्य दडलेले आहेत. अनेक सत्वांची ती भूमी आहे आणि सर्व शक्तींची ती जननी आहे. दृश्य आणि अदृश्य शक्ती तिच्यामध्ये वास करतात. मनुष्य प्राणी त्याची सेवा उपलब्ध करून घेतो. मित्रांनो, या पृथ्वीवर हा जो कोयावंशीय गंडजीव आहे हा अगोदरपासून निसर्गपूजक आहे. वातावरणातल्या प्रत्येक घडामोडीचा त्याला अभ्यास आहे. निसर्गामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचा तो बारकाईने अभ्यास करतो. तो सगळ्या ऋतूंचा कोयावंशीय दंडजीवाला अभ्यास आहे आणि तो हे मानतो की या पृथ्वीमध्ये अनेक दृश्य आणि अदृश्य अशा शक्ती आहे. गोंडियन धर्मदर्शनानुसार आम्ही फक्त एक चतुर्थांश पृथ्वीचा अभ्यास करू शकलो, निसर्गाचा अभ्यास करू शकलो, प्रकृतीचा अभ्यास करू शकलो. 3/4 भाग अजूनही बाकी आहे. मित्रांनो, निसर्गामध्ये अनेक रहस्य दडलेले आहे. अनेक दृश्य अदृश्य शक्ती आहेत. त्या सर्व शक्तींची पूजा आखाडीच्या दिवशी कोयावंशीय गंडजीव करत असतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अनखूट, धनखूट, दंडखूट, मानखूट, माईखूट, मराखूट, वेलीखूट, चिडीखूट, निच्चखूट, जाईखूट, तोडीखूट, मोडीखूट, कासूखूट, एरखूट, वडीखूट, हडेराखूट, भंटाखूट, दंटाखूट, ताराखूट, माराखूट, मुलाखूट, अहिदाखूट, माहिदाखूट अशा एकूण 176 फुटांची पूजा म्हणजे निसर्गामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा 176 शक्ती आहेत ज्या गोंडियन धर्मदर्शनानुसार, गोंडियन कथानुसार, गोंडियन मायथॉलॉजीनुसार, गोंडी धर्मदर्शनानुसार आपणा सर्वांनाच माहिती आहे. जे गोंडियन समाजाचे लोक आहेत त्यांना प्रामुख्याने माहिती आहे की 176 फुटांची पूजा म्हणजे 176 शक्तीची पूजा कोयावंशीय गंडजीव आखाडीच्या दिवशी करतात. मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहीत असेल फूट पूजा म्हणजे शक्तींची पूजा. जसे की धनखूट म्हणजे धनाची शक्ती, अनखूट म्हणजे अन्नाची शक्ती, गंडखूट म्हणजे मनुष्य जीवाची शक्ती, चिडीखूट म्हणजे पक्षाची शक्ती, कट्यालखूट म्हणजे प्राणी मात्राची शक्ती, मडाखूट म्हणजे पेट पौधे वनस्पती झाडाची शक्ती, तडासखूट म्हणजे जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांची कीटकांची शक्ती, मिचखूट म्हणजे 2 पेक्षा जास्त पाय असलेल्या कीटकांची जीवांची जीवाश्मांची शक्ती. मित्रांनो, सुक्कुमखूट म्हणजे तारांगणातील अवकाशातील ग्रह तारे नक्षत्र यांची शक्ती, माढ्याखूट म्हणजे चक्रवात चक्रीवादळ वादळ वारा यांची शक्ती, अद्वितीयखूट म्हणजे तेजशक्ती, एरखूट म्हणजे जलशक्ती, तोडीखूट म्हणजे धरती शक्ती, आकाश शक्ती म्हणजे पोखरण शक्ती, आभाळातली शक्ती. या पद्धतीनं दृश्य आणि अदृश्य शक्तींची पूजा हा कोयावंशीय गोंडियन समाज करत असतो. आखाडीच्या दिवशी यथा योग्य आपल्या घरी पंचपक्वान्न बनवून आपल्या घरातील पेनकुलीवर, पेनखान्यावर, देवस्थानावर या सर्व शक्तींची पूजा तो मागतो आणि त्याची मनभावे पूजा करून त्या शक्तींना नमन करतो. ती तुमची सेवा आम्हाला निरंतर प्राप्त राहू दे. आमच्यावर कुठल्याही पद्धतीचं तुमच्या शक्तीच्या द्वारे संकट येऊ देऊ नकोस. आम्ही सर्व शक्तींना नतमस्तक होतो. अशा दिवशी, अशा पावन दिवशी गोंडियन समाजातील लोक आपल्या इष्टदेवतेला, आपल्या शक्ती देवतेला उमडीचा भाव देतात. ही पद्धत अजूनही आमच्या गोंडियन समाजामध्ये आहे आणि ती प्रामुख्यानं आपल्या गोंडियन समाजांनी ती पाळावी हे प्रामुख्याने इथे नमूद करावं असं वाटते. कारण भाव देणे ही आमची गोंडियन समाजाची संस्कृती आहे. मित्रहो, या पृथ्वी तलावर 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, पंखवाले, बिना पंखवाले जे जीवाश्म असतील पाण्यातले आणि जमिनीतले ते जीवाश्म असतील त्या सगळ्यांच्या मध्ये शक्ती आहे आणि त्या सर्व शक्तींची पूजा गोंडियन कोया समाजातील लोक आखाडीच्या दिवशी करत असतात. ह्या सर्व जीवाश्म, या पृथ्वीवर राहणारे सगळे जीवाश्म एकमेकाला
पूरक आहेत. जीवे जीवाचं जीवनम या नियमाप्रमाणे हे सगळे जीव या पृथ्वीवर निवास करतात. त्याच्यामुळे ते संतुलन राहण्यासाठी एकमेकावर अवलंबून असतात. ते एकमेकाचे रक्षकही असतात, एकमेकाचे भक्षकही असतात. मित्रांनो, त्याच पद्धतीनं अनखूट आणि धनखूट ही मानव प्राण्यासाठी अतिशय महत्वाची पूजा आहे. धनकूट म्हणजे धनाची शक्ती, अनकूट म्हणजे अन्नाची शक्ती. या दोन शक्ती मानव प्राण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. नाही तर त्याचं जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून तो धनकूट आणि अनकूट या दोन शक्तीची सातत्याने पूजा करत असतो. मित्रांनो, गोंडियन समाज हा निसर्गवादी समाज आहे. गोंडियन समाजाला निसर्गातील बहुतांश घडामोडीची, वातावरणातील घडामोडीतील सर्व शक्तींची माहिती असते. म्हणून तो दैठूट आणि मैठूट म्हणजे दैहिक पूजा आणि मैठ पूजा या दोन शक्तींची पूजा तो प्रामुख्याने करत असतो. मित्रांनो, दैहिक म्हणजे जीवन देणारी शक्ती, ज्याच्यापासून जीव तयार होतो, ती शक्ती म्हणजे त्याला दैठूट म्हणतात. मैठूट म्हणजे जीवन हरणारी शक्ती, म्हणजे शरीरातून जीव घेऊन जाणारी जी शक्ती असते तिला मैठूट म्हणतात. या दोन्ही शक्ती निसर्गामध्ये अतिशय आवश्यक आहे. या दोन्ही शक्तीने आपलं काम जर थांबवलं तर जीवनचक्रच थांबून जाईल. आणि हे जर दोन्ही शक्ती आपलं काम विसरल्या तर बहुतांश लोकांना अमरत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, पृथ्वीचं संतुलन राखण्यासाठी या दोन शक्ती सर्व जीवाश्मांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून मानव प्राणी हा निसर्गवादी प्राणी असल्यामुळे त्याला ते सगळं समजतं. त्याच्यामुळे तो या दोन्ही शक्तीची पूजा मोठ्या भक्तिभावान प्रामुख्याने आखाडीच्या दिवशी करत असतो. मित्र, पृथ्वीमध्ये जे सूक्ष्मातले सूक्ष्म जीव आहे, जे मनुष्य प्राण्यांना साधक असो या बाधक असो या पूरक असो या मारक असो, तसेच मोठ्यातील मोठी प्राणी असो किंवा जे हिंस्त्र असो अहिंस्त्र असो, त्या सर्वांची शक्ती मनुष्य मात्रास आवश्यक आहे. म्हणून त्या सर्वांची पूजा गोंडियन समाजातील लोक आखाडीच्या दिवशी करतात. मित्रांनो, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ही पूजा केली जाते. त्या दिवशी घरामध्ये साफसफाई केल्या जाते आणि शुद्ध अवस्थेत असलेल्या लोकांनी ही पूजा करणं काळाची गरज आहे. मित्र, ही शक्ती आहे, त्या शक्तींना आपण मानलं पाहिजे. जीवनदायिनी आणि जीवनमरणी शक्ती आहे. मित्रांनो, त्याच पद्धतीनं दाऊदाईची शक्ती ही त्या दिवशी फार महत्वाची पूजेची शक्ती आहे. दाऊदाई जर नसते तर आपण या पृथ्वीतलावर आलो नसतो. अव्वल बाबू नसते तर आपण आलो नसतो. धन आणि ऋण या शक्ती नसते तर आपलं जीवन सुंदर झालं नसतं. म्हणून आई आणि वडील यांची सेवा, यांची शक्ती, त्या शक्तीला सुद्धा आपण पूजलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. अशा पद्धतीनं गोंडियन समाजाचे लोक आखाडीच्या दिवशी या सर्व शक्तीची पूजा मनभावे करतात. मित्रांनो, हा धर्म आमचा आहे, हा पुणे आमचा आहे, ही गोंडियन संस्कृती आमची आहे. या संस्कृतीने दिलेलं प्रत्येक सण त्याच्या पाठीमागं विज्ञान आहे, त्याच्या पाठीमागं अनेक रहस्य दडलेले आहे. त्या रहस्यांची माहिती आपल्या नवीन पिढीस आपण अवश्य द्यावी एवढं बोलतो आणि मी आपल्या शब्दाला विराम देतो. परंतु आमचा हा छोटासा प्रयत्न, जो गोंडीची सेवा, गोंडी प्रथा परंपरा सांगण्याचा आमचा जो अभ्यास आहे, तो आपणास कसा वाटला कृपया याच्यावर तुम्ही कॉमेंट्स करा आणि आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय सेवा, जय गोंडवाना.